हा बोलायला सुरुवात करायलो. 1 मिनिट थोडस. व्हिडिओ कोणाचा तरी चालू आहे. कामिनाताई, व्हिडिओ तुमचा चालू आहे तो बंद करा. सर्वांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओ म्हणजे सुरुवातीची 2 बटन जे आहेत, एक चौकोनी आणि एक उभं माईक सारखं दिसतंय, ते दोन्ही दाबून बंद करायचे. बोला. हो. नीद प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही टीव्ही चिन्मात्र चिमा काही चिन्मात्री ये. नीद प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही टीव्ही चिन्मात्र चिमा काही चिन्मात्री ये. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. आचित शब्द आणि अचितार्थ. चित शब्द आणि चिदार्थ. श्रुतीनं उच्चारलेला जो चैतन्य शब्द आहे, चित शब्द आहे, प्रकाश शब्द आहे, या शब्दानं जडाचा म्हणजे अचिदाचा जे अज्ञान स्वरूप आहे, अशा अज्ञानाचा नाश करून केवळ जी चिन्मात्रा राहिलेली आहे, तर तिथं चित शब्द आणि चित विशेषार्थ राहत नसतो. हे ज्ञानोबाराय आपल्याला पटवून द्यासाठी याला दृष्टांत देतात या ओळीमध्ये. दृष्टांताचा भाव, दृष्टांताचा कल काय आहे, दिशा काय आहे, आणि दृष्टांतानं काय सिद्ध करायचे हे मागच्या ओळीतच झालेलं आहे. त्याला पूरक असा दृष्टांत देतात जागृतीचा आणि झोपेचा. बहुतेक जागृती आणि झोप हा प्रपंचातला अवस्थेचा 2 अनुभव आहे. हा अनुभवच ब्रह्मज्ञानाला आणि अज्ञान निवृत्तीला अत्यंत जवळचा आणि पूरक आहे. जसं जाग झाल्यावर झोप राहत नाही आणि टळटळीत जाग झाल्यावर जाग राहण्याचं बी सुद्धा भान, मी जागा आहे हे भान बी राहत नाही. हा माऊलीचा दृष्टांत आहे जागृतीचा, झोप गेल्याचा आणि टळटळीत जागृतीत जागेपणाचं भान नसल्याचा. तसंच अज्ञानाचा आणि विशेष आपल्या स्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानानं अज्ञान गेल्याचा आणि सहज स्थितीमध्ये ज्ञान सुद्धा मुरल्याचा, गिळल्याचा. साधुबोध झाला तो निरून आठ्याला, असा सहजच ह्या दोन्ही अवस्था गिळण करत होत्या. जशा जागृती आपले स्वप्न आणि आलेली जाग, जागेपणा. सुसुप्ती, स्वप्न चालू, सुसुप्ती आणि आलेला जागेपणा, झोप आणि आल्याला जागेपणा, जागेपणाचं भान, ही जसं टळटळीत जागृती मध्ये नसतात, त्याप्रमाणेच अज्ञान आणि विशेष ज्ञान म्हणजे ब्रह्म अज्ञान आणि ब्रह्मज्ञान हे ब्रह्मरूपतेमध्ये, चिन्मात्रतेमध्ये दोन्ही नसतात. त्याला ज्ञानोबाराय किंवा तुकोबाराय ज्ञान गिळून गावा गोविंद म्हणतात. साधुबोध झाला तो निर्णय ठेला असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्यालाच दृष्टांत देतात तिथं त्याच गोष्टीचा, जागृतीचा
आणि झोपेचा आणि जागृत त्या दोन आहेत. एक झोप जाऊन आलेली जागृती, झोप सापेक्षी, आणि एक झोपीचं भान नसलेली, झोपीचा अत्यंत अभाव असलेली जागृती. महाराज, तो भान हा शब्द जो येतो तो प्रत्येक वेळेस दिसणेपणाशी संबंधित आहे का आपली आपल्याला चाहूल लागणं, जाग येणं, जागेपणा असण्याशी संबंधित आहे? कारण जेव्हा विषयाची प्राप्ती होती त्यावेळेस मग काय त्याला युगपतच ते विषयाची प्राप्ती आणि वृत्ती स्थिर होणं, मग आत्मस्वरूपाचं भान होणं, असं अनेक ठिकाणी भान भान येतं. तर भान म्हणजे नेमकेपणा या पदाचा अर्थ काय होतो? भान शब्दाचा अर्थ जाणीव. म्हणजे ती जाणीव. एकाच डोळ्यासोबतच जर घेतली तर मग पाहणं होतंय, कानासोबतच घेतली जाणीव तर ऐकणं शब्दाचा अर्थ होतो. आलं लक्षात महाराज, धन्यवाद. हा, म्हणजे सुसुप्तीमध्ये बाहेरलं काही कळत नाही, म्हणजे घन अज्ञान असते. आतलं आणि बाहेरलं काही कळत नाही, फक्त काही कळत नाही असंच राहतंय. आणि ते जात असते जाग्यानं, आणि जाग्यानं बरंच काही कळतंय. इंद्रियानं विषय कळतात, आत स्मरत्यात कळतात, कल्पना होतात, स्थूल सूक्ष्म कारण असा त्रिविध प्रकारचा प्रपंच जागृतीत कळतो, भान होतं, त्याचं जाणवतो. आणि सुसुप्तीमध्ये ह्या स्थूलाची, सूक्ष्माची आणि कारणाची देखील जाणीव नसते. कारण आहे अशी जाणीव नसते. कारणाचा परिणाम चालू असतो नकळणं. नकळणच आहे ती सुसुप्ती म्हणजे घन अज्ञान. मग ती कारण रूप अवस्था आहे. मग तिची निवृत्ती जागृतीनं होती, प्रारब्धानं आलेली जागृती, कर्म फल देऊ द्यायला आलेली जागृती, इंद्रिय सक्रिय करणारी जागृती, जग पुढे आणून देणारी जागृती, इंद्रियाच्या समोर सुख दुःखाचे प्रारब्ध वशातले भोग भोगून देणारी जागृती. प्रारब्ध भोगून संपिणारी जागृती. अज्ञान असलं, अहंकार असला तर क्रियामानाचा वानुळ आणणारी जागृती. अशी जी जागृती आहे, आलेली जागृती, झोप घालिणारी जागृती आणि ती आलेली जागृती, मग ही आलेली जागृती सापेक्षी झोपीच्या विरोधी. ती आल्यानं झोप गेली किंवा झोप गेल्यानं ती आली, म्हणून झोप जागृती सापेक्षी, अंधार प्रकाशासारखी. प्रकाश आला, अंधार गेला, तशी जाग आली, झोप गेली. पण जाग 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 कोठपर्यंत? हे पहा, झोपीला जसं जागीनं घातलं तसं झोपीच्या जाण्यानं जागृतीला बी घातलं. ध्यानात त्या एवढा जर पॉइंट कळाला तर सापेक्ष भावाचं निराकरण कसं होतं हे लक्षात येईल. झोप कशाने गेली म्हणले? जागृतीनं.
मग झोप गेली आणि त्या जागेवर जागृती आली, बरोबर आहे. पण झोप प्रत्यक्षात गेली, स्मृतीत राहिली, हे ध्यानात घ्या जरा. प्रत्यक्षातली झोप जावा आणि स्मृतीत राहा, तोपर्यंत जागेपणाचं भान. आणि स्मृतीतली बी झोप गेली की विशेष जागृती गेली. जागृतीचं ते विशेष स्वरूप आहे. प्रत्यक्ष आणि स्मृती दोन्ही बी असली की विशेष स्वरूप. आणि प्रत्यक्षात जागृती राहावा, स्मृतीत राहू नाही, झाली सामान्य जागृती. ध्यानात घ्या जरा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रत्यक्षात जागृती राहावा, स्मृती राहू नये जागृतीची, त्याला सहज जागृती, सामान्य जागृती. ती निरपेक्ष जागृती, ती झोप सापेक्ष नाही. जागृतीची स्मृती केव्हा असते? झोपीची स्मृती असल्यावर. जागृतीच्या स्मृतीचा सापेक्ष भाव झोपीच्या स्मृतीशी, जागृतीचा कसा सापेक्षता भाव झोपीशी, तसा स्मृतीचा बी. मग झोप गेली, पण झोप गेली याच्या स्मृतीनं जागृती असून जागृतीचं स्मरण आहे. पुन्हा अशी झोप गेली की झोपीची आठवण बी नाही राहिली, तर मग अशी जागृती येईल की जागृतीची आठवण बी राहणार नाही, त्या टळटळीत जागृती म्हणा. कारण स्मृती भूतकाळात घालती, स्मृती वर्तमानात ठेवीत नाही. स्मृती प्रत्यक्षता ठेवीत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून स्मृती असली ती टळटळीत प्रत्यक्ष नाही म्हणून समजा. म्हणून मी मुक्त झालो याचं भान असलं की टळटळीत मोक्ष नाही तो. मी ज्ञानी आहे हे भान झाले की टळटळीत ज्ञान नाही ती. मी श्रीमंत आहे व्यवहारात असं भान होऊ लागलो तर चांगला श्रीमंत नाही झाला तो अजून. ही ध्यानात घ्यायची गोष्टी. मी आता आरोग्य संपन्न आहे असं भान होऊ लागलं तर अजून रोग गेलेला नाही पूर्ण. आरोग्य 100% लाभलेलं नाही, ते कांचन कणखर आरोग्य नाही, ती पूर्ण टक्के आरोग्य नाही. ती आरोग्याचं भान नसते. हा व्यवहार आहे. श्रीमंतीचं भान नसते, जागृतीचं भान नसते, ती खरी जागृती. मोक्षाचं भान नसते, तो खरा मोक्ष. ज्ञानाचं भान नसते, ते खरं ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवी, ते बरोबर ज्ञान. ज्ञानाची जाणीव, ज्ञानाचं भान होऊ लागलं तर अजून अज्ञानाची कसर राहिलेली, परिणाम चालू आहे. विशेषता नाही संपली ज्ञानाची अजून. ज्ञानाचा दिमाग नाही संपला अजून. तुका म्हणे नाही जाणीव अंतरा नाही, तय आनंदाचा थारा, अंतरिया थारा आनंदाचा तय. आणि जया जाणीव अंतरा ये तोपर्यंत अहम आहेच. अहम वाघ्या जरी गेला असला तर सोहम वाघ्या आहेच. त्या अहमच उलट रूप झालेले सोहम आहे काय? पलटी वाटलेली अहमलाच सोहमची. कोहम गेलं अहम आलं, अहम गेलं सोहम आलं. तर अहम कोहम सोहम ह्या उपाधीच आहेत, उपद्व्यापच आहेत.
एवढीच काही तम रजन सत्व आहे. पण तरी बी शुद्धता नाही, पूर्ण परिपूर्णता नाही. म्हणून कृतीनं किंवा गुरुमुखातून आलेल्या चित शब्दानं अचित घालविलं आणि चिद विशेषता बी घालविली आणि चिन्मात्राता उरली चिवडची उरी. आणि आचिदाची नाशी आले जे चिन्मात्र दशी, आता चिन्मात्र चिमा कैसे चिन्मात्री ये. अचिदाच्या नाशानं जे चिन्मात्र दशेला आले, जे चिद अचिदाच्या नाशानं चिन्मात्र दशेला आले. जो अग्नी अंधाराच्या नाशानं सामान्य स्थितीला आलाय. आणि ही एक खुबी, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अंधाराचा नाश करायचा असला तर अग्नीला विशेष व्हावा लागते. आणि अग्नी विशेष झाला की विशेष राहत नसतोय, सामान्य होत असतो. कारण अग्नी विशेष अग्नी टिकतच नसतो. हे विशेष अग्नीच खूप मोठी खुबी, खूप मोठं महत्वाची गोष्ट आहे. अग्नीची विशेषता विशेष टिकतच नसते. कल्पिताला घालवतय आणि स्वतःच कल्पित होतय. हो, बरोबर बरोबर. कारण विशेष का टिकत नसतंय त्याचं कारण आहे, विशेष उपाधीवर असतं. म्हणजे असू द्या काय, उपाधीवर असतं पण उपाधीला खात असते. विशेष अग्नी ना काडीवर टिकत असतो. काडीला असं नाही की काडीन ते संगम टिकत, काडीवर टिकत असताना काडीचं भक्षण करीत असतो. तो भक्षण करूनच टिकतो. आणि काडीचं भक्षण केलं त्यानं आगपेटीच्या, की मग विशेषता राहत नाही. विशेषता राहण्यासाठी काडी आवश्यक आहे. काडी आवश्यक नाही, काडीचं भक्षण आवश्यक आहे. आणि भक्षणानं उपाधी राहत नाही. अत्यंत म्हणून विशेष ज्ञान लय महत्वाचं आहे. ब्रह्मज्ञानात उपाधी निवृत्त होत नसती. ब्रह्मज्ञानात उपाधी वाढत असती. आणि चिद विशेष ज्ञानात, चिद ब्रह्मज्ञानात उपाधी वाढत असते, उपाधी टिकत असते. तिमिर कोंदलेशी वाढी वाढता प्रभ, हे ब्रह्मज्ञान आहे. आणि यथार्थ जे विशेष ज्ञान आहे त्याच्यात उपाधी टिकत नसते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उपाधीचा नाश होत असतो, उपाधीची निवृत्ती होत असते. उपाधी उपलक्षण ठरत असते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काळी राख होत असते. उपाधी उपलक्षण होणं म्हणजे काळी राख होणं, काळीचा कोळसा होऊन राख होणं. आणि उपलक्षण झाल्यावर विशेषता राहत नसते. राख झाल्यावर काडीची, सर्व काडीची राख झाली की अग्नीची विशेषता, अग्नीची पेटलेला अग्नी येते राहत नसतो. अग्नी राहत नसतो असं नाही, पण अग्नीचं जे पेट नाही, पेटणं हे स्वतंत्र नाही, उपाधीला धरू नाही. तसं चिद विशेष हे पेट नाही. अहम ब्रह्मस्मी हे पेट नाही. मी तो वासुदेव तत्वता हे पेट नाही, पेटलेली ज्योत ही
ती पेटलेली ज्योत उपाधीला ठेवीत नसती, ज्याच्यावर पेटली त्याला ठेवीत नसती, आणि त्याला नाही ठेवल्यावर ती राहत नसती. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट. ज्योत पेटली, पेटीच्या काडीवर घर्षणानं, अभ्यासानं, चिंतनानं, महावाक्य चिंतनानं जर ज्योत पेटली, काडी पेटली, तर काडी राहत नसते. जे अंतकरण पेटलं ते अंतकरण राहत नसते. ध्यानात घ्या. ज्या देहात पेटले ते देह राहत नसतोय. ज्या प्राणाच्या सहाय्याने पेटले ते प्राण राहत नसते, ते राख होत असते. ज्या संचितावर पेटले ते संचित भस्म होत असते. ज्या प्रारब्धावर पेटले ते प्रारब्ध संपत चालत असते. एक बार काडी वाढल्यास पुन्हा काडी वाढता येत नसती, पुन्हा क्रियामान लागत नसते, पुन्हा ती विकता येत नाही, खरेदी करता येत नाही, कोणी घेत नाही, कोणी इकित नाही त्या राखाला, म्हणजे पुन्हा क्रियामान नाही, लाग नाही लागत पुन्हा. पहा, महाराज म्हणतात ना, पुन्हा लाग नाही, पुन्हा माग नाही, लाग नाही. तुका म्हणे भोग अवघा निवारीला लाग. म्हणजे पेटलेली काडी एक बार राग झाली की पुन्हा तिची खरेदी नाही, पुन्हा विक्री नाही, पुन्हा तिचं कामी नाही, ती दुसऱ्या कशाच्या कामी नाही, ती दात कोरायच्या कामी नाही, कान कोरायच्या कामी नाही. ध्यानात घ्या. काडी म्हणून तिचं काहीच काम नाही, पुन्हा काडी म्हणून राहतच नाही ती. आणि ती का राहत नाही, तर ज्योत पेटली, आणि ज्योत कशामुळे राहू लागली, काडीमुळं. आणि काडी जर संपली तर ज्योत राहत नाही, विशेषता राहत नाही. मग काय काय केलं पहा, काडी ओढली, अंधार गेला सुरुवातीला, आणि अंधार गेला की ज्योत चालली. अंधार कशाने गेला, ज्योतीनं, प्रगट अग्नीनं, आणि प्रगट अग्नी चालली. ध्यानात घ्या. ज्ञाने अज्ञान गेली, नेली, ती आपण वस्तू देऊन गेली. तसं ज्योतीनं अंधार नेला, आणि अंधारासोबत ते अंधार आणि उजेडाला उजेड निरासन झाला, आणि सहज राहिले खाली. अंधारात जे अज्ञात होतं ते ज्ञात झालं, आणि उजेड बी गेला, विशेष उजेड गेला, आणि सहजता राहिली. आता त्या सहजतेत अज्ञान नाही, अंधार नाही, आणि विशेष ज्ञान बी नाही. म्हणून तिथं अंधार तर नाही पण उजेड बी नाही, तिथं अज्ञान तर नाही पण विशेष ज्ञान बी नाही. अशी जी सहज स्थिती, सहजता आहे, ती चन मात्रात आहे, ती चिद्रूपता आहे, ती द्रंग मात्रात आहे, ती सद्रूपता आहे, ती आनंद रूपता आहे, ती आनंदपदे, आनंदपदी जया म्हणते हरी. ती निर्विशेष सत्ता आहे, निर्विशेष चिदता आहे, निर्विशेष आनंदता आहे. ती अव्यवहार्य सतत आहे. सदै पण सतचा व्यवहार नाही, चिदे पण चितचा व्यवहार नाही, आनंद पण आनंदाचा व्यवहार नाही. व्यवहार गेला आणि आनंद राहिला. व्यवहार परमार्थात व्यवहार, परमात्म्यात व्यवहार नाही. कारण व्यवहारी मायाच आहे, व्यवहारी अविद्याच आहे, व्यवहारी ही वृत्तीच आहे, व्यवहारी जगच आहे, व्यवहार उपाधीतच असतो.
व्यवहार उपाधीत असतो, व्यवहार गुणात असतो, व्यवहार प्राणानं होत असतो, व्यवहार इंद्रियानं होत असतो, व्यवहार देहानं होत असतो, व्यवहार बाहेरच्या साहित्यानं होत असतो, व्यवहार पैशानं होत असतो, व्यवहाराला देश लागतो, व्यवहाराला काळ लागतो, व्यवहाराला वस्तू लागतात, व्यवहाराला अवस्था लागते, व्यवहाराला व्यक्ती लागतात. व्यवहाराला लय लागते, लय लागतं, त्यालाच व्यवहार म्हणते, त्यालाच संसार म्हणते, लय लागत. आणि त्या अद्वैत चिद्रूपतेच्या ठिकाणी देश नाही, काल नाही, वस्तू नाही, व्यक्ती नाही, अवस्था नाही, उपकरण नाहीत, कर्ण नाहीत, अंतःकरण नाही, प्राण नाही, ना जीव ना शिव. तिथं कटला व्यवहार, म्हणून तिथं व्यवहार नाही. म्हणून चिद आहे पण चिदचा व्यवहार नाही, सद आहे पण सदचा व्यवहार नाही, आनंद आहे पण आनंदाचा व्यवहार नाही. आनंद नाही असं नाही, पण व्यवहारी आनंद नाही. सत्य नाही असं नाही, पण सतचा व्यवहार नाही होत. इथं सतचा व्यवहार आहे, हे रूप आहे, झाला सतचा व्यवहार. वृत्तीमध्ये वृत्तीने व्यवहार होत असतो, हे आहे, झाला व्यवहार. शब्द आहे, झाला व्यवहार. शब्दाच्या असण्याचा व्यवहार, रूपाच्या असण्याचा व्यवहार, रसाच्या असण्याचा. हे पहा, रस नसतो असं नाही फळात, पण व्यवहार होत नाही. जिभेला लावला की व्यवहार झाला. हा आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, हे काही. तो नाही असं नाही, न सजिता विना जो बोलू आशा देखना. नाही का तिथं विना लावायच्या आधी विण्यात आवाज नाही का? मृदंग वाजायच्या आधी मृदंगात आवाज नाही का? नाही तर कुठून आला? आणि आहे तर आधी का नाही ऐकायला आला? ध्यानात घे गोष्ट. मग सामान्य असतंय त्याच्यात व्यवहार नसतो, अव्यवहार्य सामान्य असते. प्रकाश नव्हता का आगपेटीची काडी घासायच्या आधी? नव्हता तर कुठून आला प्रकाश? नाही ते कुठून येईल? सामान्य अग्नीत प्रकाश आहे, पण तो प्रकाश अंधार निवृत्तक नाही. तो प्रकाश डोळ्यानं दृश्य होणारा नाही. तो प्रकाश व्यवहार्य नाही. हा व्यवहार आहे, डोळ्यानं दिसणं व्यवहार आहे आणि अंधार निवृत्त करणं व्यवहार आहे. असा व्यवहार करणारा प्रकाश नाही. प्रकाश नाही असं नाही. अप्रगट प्रकाश आहे. अप्रगट प्रकाश अंधार निवारण करीत नाही आणि अप्रगट प्रकाश डोळ्याने दिसत नाही. आणि अप्रगट प्रकाशाला प्रकाश मानण्याचा व्यवहार होत नाही. त्यालाच उलट अव्यवहार्य म्हणतात. अप्रगट प्रकाश अंधाराला आधार होतो तो. हो, सामान्य आहे ते. तीनही व्यवहार नाहीत. कोणते तीन व्यवहार? प्रकाश अंधार निवारण केला, हा एक व्यवहार. प्रकाश डोळ्याने दिसला, हा एक व्यवहार. आणि प्रकाशाला प्रकाश म्हणण्यात आलं, हा एक व्यवहार, वाचिक व्यवहार. प्रकाशाला प्रकाश म्हणता येतं, ह्या वाच्यता होती, हा वाचिक व्यवहार. प्रकाश डोळ्यानं दिसतोय, हा मानसिक व्यवहार. आणि प्रकाशानं अंधार निवृत्त होतोय, हा कायिक व्यवहार. त्याच्या 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 शरीराचा, त्या प्रकाशाच्या स्वतंत्र प्रकाशाचा व्यवहार. प्रकाश त्याच्यावर भिडला, प्रकाशाची काया अंधाराच्या कायावर भिडली आणि अंधाराला निवृत्त केलं, युद्ध केलं त्यानं त्या सगळं. कायिक, वाचिक आणि मानसिक. मनानं प्रकाशाचा आकार धरता येतो, हा मानसिक व्यवहार आहे.
प्रकाश कळतोय, डोळ्याद्वारे वृत्ती गेली की प्रकाश मानस गोचर होतोय, मनाला आकार धरता येतो त्याला त्याचा. ह्या प्रकाश आहे लख प्रकाश, मंद प्रकाश. म्हणजे कायिक वाचिक मानसिक तिन्ही व्यवहार प्रकाशात आहे, त्या प्रगट प्रकाशात. आणि तिन्ही व्यवहार नाहीत सामान्य प्रकाशात, आणि प्रकाश नाही असं नाही. तसं हे जसं प्रकाशाचं आणि अंधाराचं पाहिलं आपण, तसं टळटळी जागृतीत, ह्या जागृतीत झोप निवृत्तीची ताकद आहे. चेव आलेल्या जागृती, चेवामध्ये झोप निवृत्तीची ताकद आहे. चेवामध्ये ह्या विशेष जागृतीमध्ये झोप गेली ना, आता मी जागा आहे अशी शक्ती, असं भान आहे. आणि मी जागा आहे असं वर्णन करता येते. झालं जागा आता मी. आता मी का झोपी गेलेला आहे का? म्हणजे जागृतीचा वाचिक व्यवहार झाला, जागृतीचा मानसिक व्यवहार झाला, आणि जागृतीचा कायिक व्यवहार बी झाला. ही व्यवहारी जागृती. आणि ज्या वेळेला तो कामाला लागतो, क्रियामग्न होतो, चिंतनमग्न होतो, काय काय त्याचा व्यवहार असून तो व्यवहार मग्न होतो. क्रियामग्न, श्रवणमग्न, वक्तृत्वमग्न. क्रियामग्न संसारात आहे. इथं आपल्याला समजा आपण ऐकण्यात मग्न आहेत आणि सांगण्यात मग्न आहे, सांगणारा सांगण्यात मग्न आहे, तेव्हा मी जागा आहे असं त्याला भान सांगण्यात मग्न असताना टळटळीत जागृती आहे त्याची. ती ऐकणारा आकलन पूर्ण अवधान देऊन ऐकायला, सर्वांगाचा कान करून ऐकायला, आणि ऐकताना ते तिकडे तिकडे लावून घ्यायला आपल्या ठिकाणी अपरोक्ष ऐकायला. त्याला मी जागा आहे असं तुम्हाला एखाद्या प्रवचनात एखाद्याच्यात वाटलं एखाद बार आतापर्यंत अमृतानुभव ऐकताना की मी जागा आहे, मी जागा आहे याची जाणीव झाली का, मी जागा आहे याची वाच्यता केली का, त्या जागृतीनं झोप नेली. जागृती झोप नेत असते, जागृती भान आणून देत असते जागीपणाचं, जागीपणाचं वर्णन करीत असते. ही जागृतीचे तीन विशेष आहेत, तीन व्यवहार आहेत. झोप संपन्न, जागीपणाचं भान होणं, आणि जागीपणाचं वर्णन करणं. कायिक वाचिक मानसिक, हे जे तीन व्यवहार आहेत ही जागृतीत होतात, विशेष जागृतीत. आणि टळटळी जागृती आली, सहजता आली जागृतीत, तो व्यवहाराला लागला, आंघोळ केली, चहा घेतला, नाश्ता केला ना आपापल्या कामाला लागला. पारमार्थिक असला तर श्रवण चिंतन करायला लागला, व्यावहारिक असला तर आपलं दुकान नोकरी ड्युटी काय ते करायला लागला. तर ती करीत असताना, ती रत असताना त्या कार्यात मग्न असताना, जागा नसतो का जागीपणाचं भान नसते, जागा नसतो का मी जागा आहे असं म्हणत नाही, जागा नसतो का तिथं झोप गेली चाललेली नसती, झोप निघून चालली का तिथून त्याच्यापासून, झोपेचं काहीच नाही तिथं, झोपच राहिली नाही, पळून या गेली झोप, होते पाप आडती, तिथं कुठे झोप आली, झोप संपवायला झोपच नाही तिथं. मी जागा आहे असं स्मरण नाही तिथं, आणि मी जागा आहे असं वर्णन नाही तिथं. वर्णना वाचून, स्मरणा वाचून, आणि झोपीच्या निवृत्त करण्या वाचून, झोपीला निवृत्त करण्या वाचून जागृती येते, ध्यानातच घेणार आहे. ती सहज जागृती, पण झोपीला निवृत्त करणारी जागृती नाही. ती सहज स्वरूपानं जागृती, पण जागृतीचं भान होईल अशी जागृती नाही.
ती सहज स्वरूपानं जागृती, पण जागृतीचं वर्णन येईल त्या जागृतीत अशी जागृती नाही. म्हणून वर्णन, भान आणि झोप निवृत्ती ह्या तिन्ही नाहीत तिथं. आणि जागृती, जागृती गिळून जागणे ही जी विशेष जागृती, हिला गिळून जागणे येते. निदे परोते निदे जणे, जागृती गिळून जागणे अशी जागृती येते. म्हणून महाराज त्यासाठी दृष्टांत देतात आपल्याला. नीद प्रबोधाच्या ठाई नशे, नीद प्रबोधाच्या ठाई नशे, तैसेची प्रबोधाच्या ठाई जागृती ही नशे. तेवी चिन्मात्रची मा काही ये चिन्मात्री कैशी अशी. काय असे चिन्मात्रची मा काही चिद असे, चिदविशेष अशी. असा महाराजांना आपल्याला प्रश्न केलेला आहे. पूर्ण जागृतीच्या ठिकाणी निद्रा जशी नाही तशी जागणेही नाही, त्याप्रमाणे चित स्वरूपाच्या ठिकाणी अचिद नसते, तसे तत्सापेक्ष चिदही नसते. अचिद नसतं हे जसं कळतंय तसं चिद बी नसतं. अंधार नसतो हे जसं कळतंय तसं उजेडाचं भान, उजेडाचं वर्णन आणि अंधाराची निवृत्ती तिन्ही नसतात. आलोकात आलोक कळायला पाहिजे. प्रकाश वेगळा, आलोक वेगळा. प्रकाशाला दिशा असते, प्रकाशाचे किरण असतात, प्रकाशात तेज असते, चमक असते. आणि आलोक कुणकुण प्रकाश आला आणि कुणकड चाललाय, प्रकाशाचं केंद्र नसते, नुसता आलोक असतो, नुसता प्रकाश. जसा सकाळी अरुणोदय झाल्याच्या नंतर स्पष्ट अरुणोदय व्हावा तर तो प्रकाश असते. कुणकुण याला आणि कुणकड चाललाय, प्रखरता नसते. त्याच्यात सूर्यकांत मणी पेट घेऊ शकत नाही, त्या प्रकाशात विशेषता होऊ शकत नाही त्याची. कुणकुण प्रकाश याला याची दिशा कळत नाही, नुसता प्रकाश, आकाशभर प्रकाश असतो, सामान्य प्रकाश म्हणावं त्याला. त्याच्यात सूर्यकांत मणी काम करीत नाही. ते पहा त्याच्यात काय काय काम करीत नाही. त्याच्यात काजवे काम करीत नाही, त्याच्यात चोर काम करीत नाही. त्या प्रकाशात चोर काजवे काम करीत नाहीत, दिवे काम करीत नाहीत, चंद्र काम करीत नाहीत, चांदण्या काम करीत नाहीत. त्या प्रकाशात, त्या प्रकाशात दिवा काम करीत नाही घरातला, त्या प्रकाशात अंगणात ठेवला तर काही काम करीत नाही. त्या प्रकाशात अंधार बी काम करीत नाही, विशेष प्रकाश बी काम करीत नाही, अंधार बी काम करीत नाही. त्या प्रकाशात, त्या प्रकाशात सूर्यकांत मणी काम करीत नाही, त्या प्रकाशात चोर काम करीत नाहीत. प्रकाश आहे आणि सर्व स्तब्ध झाले. हे व्यवहार अंधारात काही काम करतात, उजेडात काही काम करतात. उजेडात सूर्यप्रकाश काम करतोय, आपल्या सूर्यकांत मणी, आणि अंधारात हे काम करतात बाकीची. आणि त्या आलोकामध्ये, सकाळच्या प्रकाशामध्ये, दिवस निघायच्या पूर्वी असलेल्या प्रकाशामध्ये ते काम करीत नाही, हे बी काम म्हणजे हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून असा प्रकाश येतो. ते प्रकाश ना सूर्यकांत मणी, सूर्यकाच याच्यात विशेषता करीत नाही. आणि चंद्र, दिवा, काजवा, चोर यायला बी सहकार्य करीत नाही, विरोध बी करीत नाही. त्याचं कोणाला सहकार्य, कोणालाच विरोध नाही, असा प्रकाश येतो आलोक. सामान्य ना सहकार्य ना विरोध, तटस्थ. साक्षी,
साक्षी भांडणं सोडित नसतो आणि भांडणं लावित नसतो, तटस्थ असतो. तटस्थ शब्दाचा अर्थ अव्यवहार, तिथे व्यवहारच नसतो. तो असतो तिथं व्यवहारच नसतो. असून नसण्यात जमाय आणि नसून असण्यात जमाय. व्यवहारानं नाही तो आणि उपस्थिती नाही. तुम्ही व्यवहाराकडून पाहिले तर असून नसल्यासारखं आहे, आणि त्याच्या उपस्थितीनं पाहिले तर नसून असल्यासारखं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट. सोने नसणे, तसे नसणे आणि असणे हे काहीच माणूसवाणी. चांगदेव पाचष्टीत महाराज म्हणतात. तर असणं आणि नसणं हे दोन्ही बी नाही तिथं. विशेष असणं नाही आणि विशेष नसणं नाही. तसा जो आलोकाचा प्रकाश आहे, आलोक प्रकाश, तो लौकिक प्रकाश वेगळा आणि तो अलौकिक प्रकाश आहे. आलोक म्हणते त्याला, आभा. म्हणून नीद प्रबोधाच्या ठाई नसे, तैसेची प्रबोधाच्या ठाई झोप जाऊन आलेले जागणेही नसे. मग चिन्मात्रची चिन्मात्रची ये चिन्मात्री काही या चिन्मात्रची या चिन्मात्रची काही. त्याला पुन्हा तिथंच काय म्हणायचं त्याला, तसं चिन्मात्रात आहे असं काय म्हणा. हे पा, ती त्याच्यात आहे म्हणायला काहीतरी वेगळं लागतंय. हे पा, ध्यानात घ्या. त्याच्यातच ती असल्यावर त्याला म्हणणं नसते, मानता येत नाही. मातीत सोनं टाकलं तर मातीत सोनं आहे. मातीत पाणी टाकलं तर मातीत पाणी गेलं. आपण पाहू, होतो परिणामी होतो, त्याचा वेगळं बी दिसतंय, व्यवहार झाला. पण मातीत माती टाकली, काय व्यवहार झाला. पाण्यात खडा टाकला तर व्यवहार होतोय, वेगळं येते. पण पाण्यात पाणी टाकलं, समुद्री झाली वरखणी. वर्षाव अमृतानुभवातली भाषा आहे, समुद्री झाली वरखणी. इंद्रिय आकरणे भेटी ती तशी. समुद्रात थेंब पाडला ते वेगळं काही पडलं नाही. म्हणून एकात दुसरं लोखंडाच्या पेटीत सोनं ठेवलं तर कशात काय ठेवलं सांगता येते. सोन्याच्या पेटीत सोनं वेगळं नाही. सुवर्णाची मणी केली, सुवर्णाच्या सुती ओविली, काय कशात ओवलं. तर तसा व्यवहार दिसतो प्रातिभाषिक, पण व्यवहार नाही झाला. ध्यानात घ्या. तसं चिन्मात्रात विशेष चिन्मात्र म्हणलं तर व्यवहार झाला, थोडा फरक झाला, पारक झालं. चिन्मात्रात विशेष चिन्मात्र आणि विशेषात अज्ञान. मग अज्ञान विशेष हे वेगवेगळे आहेत ना. अज्ञान आणि विशेष ज्ञान वेगवेगळे आहेत, म्हणून नाशिक भाव संबंध. म्हणून त्याचा विरोध आहे, सापेक्षता आहे. पण जे चिन्मात्रच आहे केवळ अद्वैती, मग त्याला काय म्हणावं. त्या चिन्मात्राला अज्ञान म्हणता येतं का? नाही, ते आवरण करीत नाही म्हणून अज्ञान म्हणता येत नाही. पण त्याला विशेष मानता येतं का? विशेष चित नाही, ते अज्ञान निवृत्त करीत नाही म्हणून त्याला विशेष चित बी मानता येत नाही. मग काय म्हणा त्याला, काय आहे ते? चिन्मात्र आहे.
मग त्या चिन्मात्रे असं वर्णन करता येतं का तिथं? नाही. मग चिन्मात्रची माग कशी? चिन्मात्री मग केवळ अद्वितीय, निखळ, अखंड, एकरस आहे असं माना. म्हणून अखंड एकरस असे शब्द येतात तिथं. प्रबोध महाराज सांगतात, प्रबोध म्हणजे निद्रेच्या सापेक्ष जागृती म्हणणे हेही संपली. प्रबोध म्हणजे काय? प्रबोध शब्दाचा अर्थ सांगतात महाराज इथं गुरुजी, निद्रेच्या सापेक्ष जागृती म्हणणे हेही संपले. निद्रेच्या सापेक्ष, निद्रेच्या विरोधी. निद्रा गेल्यानंतर जाग जाग म्हणून लागला तर तीही संपली. चांगला जागा झालेला आहे व तो व्यवहारालाही लागलेला आहे. चांगला जागा झाला, टळटळीत. अंथरून सोडलेले, अंथरून गुंडाळून ठेवलेले, तोंड साफ केलेलं आहे, ब्रश केलेला आहे, चहा घेतलेला आहे किंवा आंघोळ देवपूजा झालेली, म्हणजे चांगला जागा झाला. आता काय काम करायचं पुढं काम आलं त्याच्यात, व्यवहार मग्न झाला, व्यवहारालाही लागला. अशा वेळी त्याला प्रबोध मानावी. तो झोपी का आता? नाही. जागा आहे का? नाही, जागा बी नाही. तो अबोधात आहे का? नाही. बोधात आहे का? नाही. कशात? प्रबोधात आहे. अबोध, बोध आणि प्रबोध. झोप अबोध आहे, चेव बोध आहे, सहज जागृती हा प्रबोध. सहज जागृती प्रबोध आहे. पण अशा वेळी त्याला प्रबोध म्हणावे. त्या प्रबोधात निद्रा नसते व त्या निद्रे सापेक्ष जागृती ही नसते. निद्रा सापेक्षी जागृती ही नसते. त्या प्रबोधात निद्रा तर नसतेच, पण निद्रेच्या सापेक्ष, निद्रेच्या विरोधी, निद्रेला नाशिणारी, संपिणारी जागृती ही नसती प्रबोधात त्या ठिकाणी. म्हणजे झोप लागून जागा झाला असेल तर त्या जागेपणाची वाच्यता असते. झोप लागून जर जागा झाला, झोप पालती, झोप गेली आणि जागृती आली किंवा जागृती आल्यामुळे झोप गेली. म्हणजे झोप लागून जागा झाला असेल तर त्या जागेपणाची वाच्यता असते. झोप लागली म्हणजे झोपेचा स्पर्श झाला, झोपेनं झडपिला, झोपेनं आवृत्त केला, झोपेनं घेरला, झोप लागली. लागणं शब्द स्पर्शाच्या संबंधित आहे. लागणं, धक्का लागला, स्पर्श लागला. झोप लागून जागा झाला म्हणजे असेल तर त्या जागीपणाची वाच्यता असते. त्याला जागीपणाची वाच्यता आहे की मी जागा आहे, मी जागा आहे. फोनवर सांगतो आता मी उठलो, मी आता कामाला जाणार आहे, मी आता स्नानच करायला का, आता अंतरून उंडाळे, मला झोप नाही, आता नाही झोपत. असा जो अव्यवहारी होता झोपीत आता व्यवहाराला लागला आणि व्यवहाराचा उच्चार करायला लागला, ती जाग आहे. पण जो जागाच बसलेला आहे त्याला जागा आहे असे तरी काय म्हणायची? आता झोपेतून अंथरूण गुंडाळून तोंड धुईपर्यंत, चहा घेईपर्यंत मी आता जागा आहे, मी जागा झालेलो आहे. आता नेमकी झोप संपली, आता कामाला लागायला लागलो, असं जोपर्यंत भान आहे तोपर्यंत जागा आहे. पण आता जागाच तो बसलेला आहे. बसलेला आहे म्हणजे वाचायला लागला, जेवायला लागला, देवपूजा करायला लागला. बसलेल्यापेक्षा उभा चालायला लागलेला आहे. आता याला टळटळी जागृती म्हणा. कारण झोप नसताना बी झोपेच्या आसनात असला तर ते पूर्ण जागा नाही. झोप नसताना बी
बसल्याला असला तरी बी बसून झोपण्याची शक्यता असते. अंथरुणात पडून पुन्हा झोप लागण्याची शक्यता असते, जास्त शक्यता आहे. बसल्याला असला तर कमी शक्यता आहे, पण शक्यता नाही अशी नाही. बसल्यावर बी माणसाला झोप येते. पण उभा आहे. मग आता उभ्या माणसाला बहुतेक, आता एखादाच बहादर असू शकतो की जे उभ्याने बी झोप घेतो, उभा असला तर क्वचित अपवाद असेल, नियम नाही तो. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी. उभा निजल्याने गाता उभा नारायण. उभा, उभा म्हणजे टळटळीत जागा. उभान पुन्हा चालायला लागला, पाहुल्या खेळायला लागला, मग तो टळटळीत झाला. त्याला झोपेचा अजिबातच काय रे, झोपेचा अंश नाही त्याच्यात. निश्चक झोप संपली, शेष राहिले नाही काय झोपीचं. समूळ झोप गेली त्याची, पावल्या खेळायला लागला म्हणल्यावर. त्याला त्याला आता जागा तरी काय म्हणतो. एखादा पावल्या खेळणाऱ्या माणसाला म्हणले की आता आता जागे येत तुम्ही, हे म्हणणं तसं विडंबन ठरल. त्यानं म्हणणं किंवा त्याला दुसऱ्यानं कोणी म्हणणं, ही जागृती म्हणजे कमी बोलले तुम्ही. आता जाग म्हणजे तुम्ही झोपेच्या संबंधात बोललेले, तर झोपेच्या संबंधात नाही. झोप ज्या जागृतीने त्या जागृतीच्या पण संबंधात नाही, आणि तुम्ही जागे म्हणायला लागली. म्हणजे तो जर कार्यमग्न असला तर त्याला जागे आहे असे तरी काय म्हणायचे आहे, पण त्याला म्हणायचंच नाही. म्हणून हे मुक्त आहेत, हे ज्ञानी आहेत, हे महात्मे आहेत असं म्हणावा अशी अपेक्षा जर करीत असला तर स्वतः गुरु आहेत, महाराज आहेत, तर काहीतरी राहिलेले गुंजास असं समजावं. काय म्हणायचं त्याला, आहे त्याला काय म्हणायचं. आहे हेच भरपूर आहे, म्हणणं कमी. म्हणण्याची वाट पाहत असला तर आहे वर अंधार पडलेला आहे, ध्यानात घ्या. काही लोक श्रीमंत असतात, पण त्याला श्रीमंत म्हणण्याची अपेक्षा असते का आपल्या लोकांनी मानवा श्रीमंत. काही महाराज असतात, पण लोकांनी महाराज मानवा अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा त्या असण्यावर पांघरू नये. अपेक्षा अशा ती करीती बुद्धीचा तो लोप, संकल्प ते पाप कैसे नव्हे तो कोबाराय म्हणतात. अशा ते करविती बुद्धीचा तो लोप, संकल्प ते पाप कैसे नव्हे. म्हणून ते असताना ती म्हणा काय म्हणायचं, कशासाठी म्हणायचं. हे पहा, म्हणणं स्वतःसाठी नसते, दुसऱ्यासाठी असते. कोणी महाराज आहे त्याला महाराज म्हणणं त्याच्यासाठी नसतंय, दुसऱ्याला माहित व्हावं की महाराज आहे, ती सांगते त्याच्या पाठांतर यायला कळतंय, याच्यापाशी बसल्यावर कोणाला बी कळन. हे दुसऱ्यासाठी, त्याच्यासाठी अजिबात नाही. त्याला जर महाराज म्हणण्याची अपेक्षा असली तर मूर्ख आहे तो, महाराज नाही म्हणून. म्हणणं त्याच्यासाठी नसतेच, म्हणून त्याला अपेक्षा नसावं. दुसऱ्यानं म्हणावं पण त्याला अपेक्षा नसावं. श्रीमंत आहे ना तो, मग त्याला श्रीमंत नाही म्हणल्याने श्रीमंती कमी होती त्याची, आणि श्रीमंत म्हणल्यानं वाढते की त्याची. आहे ना श्रीमंत एखादा, तर त्याला कोणी समजा 12 महिने बी 10 वर्ष बी कोणी श्रीमंत नाही म्हटलं, काय होईल. त्याजवळचा एखादा पैसा कमी होईल, त्याची सत्ता, त्याची संपत्ती, त्याचं उत्पन्न
त्याचं ऐश्वर, त्याचे भोग, त्याचा मोठेपणा काही कमी होईल? हे पण मोठेपणा दिल्यानं भेटत नसतो, दिल्यानं लोकाला कळत असतो. मोठा कोणी म्हणलं तर लोकाला कळतोय, मोठेपणा वाढत नसतोय. हा मोठेपणा नाही म्हणल्यानं घटत नसतोय. जे आहे ते घटत नसते आणि वाढत नसते. म्हणल्यानं फक्त दुसऱ्याला कळत आहे, नाही म्हणल्यानं कळत नाही. आणि कळाल्यानं वाढत नाही, नाही कळाल्यानं कमी होत नाही कोणाला. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कळलेल्यानं अहंकारात कमी जास्तपणा होईल, वस्तुस्थितीत कमी जास्तपणा होत नाही. एखादा महाराज आहे, लाख लोकाला कळाला, आणि एखादा महाराज आहे 5 लोकाला बी नाही कळाला. तो 5 लोकाला बी नाही कळाला, त्याच्या असण्यात कमी नाही. आणि लाख लोकाला कळाला, त्याच्या असण्यात जास्त नाही. ध्यानात घ्या. एवढे आहे की ज्याला कळाला त्याचा फायदा होईल, ते मुमुक्षु साधक असले तर. त्या कळायला तर त्या कळण्याकून त्याला फायदा आहे, ते म्हणत असले तर त्याला फायदा, याला तोटा नाही, फायदा नाही. म्हणून यांना अपेक्षाच करू नये महाराजांना. यांना अपेक्षा करीत असले तर हे महाराज नाही, मूर्ख. म्हणून वर्णन हे दुसऱ्यासाठी असते, हा आपला विषय चालला होता. वर्णन हे दुसऱ्यासाठी असते. वर्णन म्हणजे प्रचार आहे. प्रचार म्हणजे ते ज्याला माहित नाही त्याला माहित हो. कीर्ती येते, ती कीर्ती कोणी गाईन तर त्याला पुण्याचं फल लाभन. कारण की तर लोकांना माहित होईल ते, आणि त्याचा फायदा होईल. याचा काय फायदा होता राहिला नाही, तोटा राहिलेला नाही. फायदा तोटा इकडे नाही, म्हणून यांनी अपेक्षा करू नये. काळजी करावं, अपेक्षा करू नये. काळजी करावं आपल्या सभोवताल्या मंडळीची, परिचयाच्या अपरिचयाच्या मंडळीची, की जन तरी पाहे गुंतले प्रपंच स्मरण ती त्यांची त्याशी नाही, ही काळजी. अपेक्षा करू नये की त्याने मला मानावं, त्याने माझ्याकडे यावं, त्याने माझा अनुग्रह घ्यावा, त्यांनी माझं सर्वांना बसावं. त्याला जर त्याचे करते तर वळते, आणि त्याने मला महाराज म्हणावं, त्याने मला मोठेपणा द्यावा, अजिबात नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच की तो जर सहज स्थितीत असला तर त्याला त्या म्हणण्याची गरज नाही, वाच्यतेची गरज नाही. वाच्यता केल्यानं त्याच्यात काही वाढ होत नाही, वाच्यता नाही झाली त्याची तर त्याच्यात काही घट होत नाही. वाच्यतेचा व्यवहार, मानस व्यवहार आणि कायिक व्यवहार, हे तिन्ही व्यवहार जे असतात तर ते तिन्ही व्यवहार सामान्यात नसतात, सामान्य अव्यवहार असते. जी खरी स्वरूप जागृती ती अव्यवहार्य असते, असा आपला विषय चाललाय. म्हणून त्याला काय म्हणायचं, ते आहेच सहज जागा, तर त्याला जागा तरी काय म्हणायचं आहे. त्याची चिन्मात्र वस्तू मुळात चिन्मात्र असल्यामुळे त्या ठिकाणी चितपत तरी कशी प्रवृत्त होईल. ती चिन्मात्रच आहे मुळात, तर तिथं पद तिथं दाखवून देणार पद. आता ते आहे तर तिथं दाखवून द्यायला काय. बॅटरी अंधारातली वस्तू दाखवून द्यायला काय मी. आता तिथं सूर्य तो आहेच, प्रकाशच आहे. ह्या बॅटरी पैसे जे उजेड त्याच्यापेक्षा लाखपट उजेड आहे त्याच्यातून, तुम्ही बॅटरी घेऊन काय करायला ते दादा. तसं पदात उजेड आहे, पण स्वरूपीत का थोडाच आहे. पदात उजेड आहे, तात्पुरता थातोर मातूर दाखवून देण्यापुरता, बॅटरी सारखा. दयाची वाक्य उजेडी, वाक्याला उजेड आहे. त्या वाक्याच्या उजेडानं अज्ञान जाईल, अज्ञान कार्य खोटं ठरल. पण त्या वाक्याच्या उजेडानं ज्ञानाला कसं प्रकाशन करीन ती, स्वरूपाला कसं प्रकाशन करीन वाक्याचा उजेड. तसं चितपद ते अचिराला घालवीन. पण चितपद
आचिराला घालीन विशेष ज्ञान प्रगट करील. पण चित पद जे स्वरूपभूत ज्ञान आहे, जे चिन्मात्र आहे, तिथं काय करील? म्हणून त्या ठिकाणी चितपद तरी कसे प्रवृत्त होईल? होऊ शकत नाही. म्हणून पहा महाराजा दृष्टांत आहे, प्रबोधाच्या ठाई नीद नसे, तसे प्रबोधाच्या ठाई जागणे ही नसे. देवी चिन्मात्री चित नसे, मा चिद ये चिन्मात्री काही अशी निखळ चिन्मात्रची, अशी निखळ चिन्मात्रची अशी चित शब्द चिन्मात्री काही अशी काय प्रवृत्त होईल का? चित शब्द चिन्मात्राच्या ठिकाणी, अहो चिन्मात्राच्या ठिकाणी अचित शब्द काम करीत नाही. चिन्मात्राच्या ठिकाणी विशेष चित काम करीत नाही. आणि चिन्मात्राच्या ठिकाणी चिन्मात्र हा शब्द जरी असला तर काय कमी, चिन्मात्र वस्तू आहे ती, पण चिन्मात्र शब्द तिथे उच्चारू नका, उच्चारू नका, शब्द नका उच्चारू, वस्तू आहे. हे पहा, एखाद्या माणसाच्या किंवा समजा राजा घ्या, राजाच्या नावावर इकडे काम होते, त्याचं नाव सांगितलं की राजा शब्द उच्चारला की सेवक करतात, राजा शब्द उच्चारला की मंत्री सावध होतात, राजा शब्द उच्चारला प्रधानाचं सुद्धा लक्ष वेधल्या जाते. म्हणून आत गेला राज दरबारात आणि तिथं राजा शब्द, आता तिथं राजापाशी राजा शब्द उच्चारू नका. म्हणजे राजा आहे पण शब्द नका उच्चारू, विडंबन होईल. तुमचा शब्द आहे तो राजा आहे, ती वस्तू आहे, तुम्ही शब्द आहे नसतं तुमच्यापाशी. म्हणजे वस्तूपाशी शब्द काम करीत नसतो. वस्तू अज्ञात किंवा वस्तू दूर देशात, दुसऱ्या अवस्थेत, दुसऱ्या काळात असल्यावर शब्द उपयोगी असतोय. वस्तूची गैरहजेरी, आता गैरहजेरी 2-3 प्रकारची, देशानं गैरहजेरी, काळानं गैरहजेरी, वस्तूनं गैरहजेरी किंवा अज्ञानानं गैरहजेरी वाटत असते. मग परमात्म्याचं नाम काय घ्यायचं? अज्ञानानं गैरहजेरी, भ्रमानं गैरहजेरी वाटती, मग गैरहजेरी जमत आहे. राजा नसताना, राजा नसलेल्या देशात, राजा नसलेल्या काळात, राजा नसलेल्या व्यक्तीपाशी राजाचं नाव घेणं, राजाचं वर्णन करणं, राजाचा मोठेपणा सांगणं, राजाचा प्रभाव सांगणं, राजाचं कौतुक करणं, राजाचे गुणविशेष वर्णन, राजाचं चातुर्य, राजाचा राजपणा, राजाची पालकता, राजाचं नेतृत्व, राजाचं कौशल्य, राजाची रक्षकता, राजाची अनेक वैशिष्ट्ये. बोलणं सार्थक आहे, पण राजापाशी जाऊन राजा म्हणणं, त्याचं कौतुक करणं किंवा त्याची राजविशेषता सांगणं, त्याचं कौशल्य सांगणं, तेच आहे. तिथं तुम्ही झेरॉक्स द्यायला लागले ओरिजिनलला जोडून. ओरिजिनलला झेरॉक्स जोडीत नसते, जिथं ओरिजिनल नाही तिथं झेरॉक्सचं काम असते. आपलं जे बोलणं आहे, राजाचं वर्णन करणं झेरॉक्स आहे. ओरिजिनल जिथं लावलेली ती झेरॉक्सची गरज नसते. ओरिजिनलच्या अनुपस्थितीत झेरॉक्स काम करीत असते, अटेस्टेड झेरॉक्स, प्रमाणित झेरॉक्स. मग शास्त्र जे हे अटेस्टेड झेरॉक्स आहेत. शास्त्र आणि संतांचं सर्व वाङ्मय हे अटेस्टेड झेरॉक्स आहे.
जिथं ओरिजिनलच उपलब्ध झालंय की झेरॉक्सचं काम नाही. म्हणून जिथं वस्तूच हाताला आली तिथे शब्दाचं काम नाही. म्हणून चिन्मात्रची काही चिन्मात्रच्या चिन्मात्राच्या ठिकाणी काय कामी, काय उपयोग आहे बोलून, असं महाराज आपल्याला खूप दृष्टांतपूर्वक आणि सोप्या शब्दात सर्वांचा अनुभव असलेले दृष्टांत आणि स्वरूप सर्वांचं असलेलं सहज स्वरूप याच महाराज वर्णन करून दृष्टांतिकावर जुळून आपल्याला सहजतेनं माऊली सांगतात. तसंच गुरुजी सुटसुटीत भाषेत सांगतात आणि दूत महाराजांना आपल्यासाठी ते लिहून त्याचं संकलन केले आणि आपण बी आवर्जून वेळ देऊन ऐकायला लागलो, चिंतन करायला लागलो. तर हे आपण स्पष्टता करून घेतली तर सहज स्थिती आपल्याला सुद्धा सहज स्थितीपर्यंत येता येते. सहज स्थिती लाभायला पाहिजे. सहज शिवासनी राजा रघुवीर किंवा तुका म्हणे एकच आहे सहजी पाहे सहज. ही सहजता आपल्या सुद्धा हे शब्द जर घोकीत राहील तर असहज होईल. शब्दानं सहजतेवर आलं पाहिजे, सांगणे ऐकण्यानं सहजतेवर आलं पाहिजे, असलवर आलं पाहिजे, नक्कलवून असलवर आलं पाहिजे. नक्कल नाही झाली पाहिजे, असलतेत प्रवेश झाला पाहिजे. असली परमार्थ आपल्याकडून झाला पाहिजे. असली परमार्थ आकृतीमय, असली परमार्थ निर्विकल्पित जाणे, असली परमार्थ म्हणजे निरंकारी होणे, अहंकारात नाही. असली परमार्थ म्हणजे निवृत्तीचा परमार्थ आहे, सहजतेचा. म्हणून असा आपल्यात ह्या अमृतानुभवाच्या चिंतनाने, ह्या शब्दानं, ह्या माऊलीच्या अनुभूती जी आहे, अमृतानुभव, ह्या अमृतानुभवाच्या शब्दानं, ह्या शब्दाचा उपयोग होऊन ह्या प्रसादानं आपल्याला सहजता येणं महत्वाचंय. सहजता आली की बोलणं संपलं, सहजता आली की झाला अमृतानुभवच येतो. बोल शब्द संपला आणि वस्तुस्थिती चालू झाली. म्हणून हे पहा, परमार्थ न करण्यावर यावा, बाह्य करण्यावर अंतर करण्यावर यावा, अंतर करण्याहून कळण्यावर यावा, कळण्याहून निश्चयावर यावा आणि निश्चयाहून सहजतेवर असावं. सहजता अत्यंत महत्वाची. सरळता, सहजता, कोणताच कृत्रिमता राहू नये, भडकपणा राहू नये, उग्रता राहू नये, व्यग्रता राहू नये, विशेषता राहू नये, सहज सामान्यता, अलोक कुठल्याच प्रकारची जाणीव अंतःकरणात देखील होऊ नये. लोकाला करून देण्याचे प्रयत्न तर क्रियाशीलतेचे, उगाच कार्ड छापायचे, फोटो छापायचे, आपलंच वर्णन आपण करायचं किंवा आपल्या जवळच्या माणसाला आपलं वर्णन करायला सांगायचं, आपल्याच पाट्या लावायच्या, आपलेच नाव कोरायचे कुठं, आपल्याच आरत्या करून घ्यायच्या, पूजा करून घ्यायच्या लोकांकडून, गुरुपणा मिरवायचा. हा भडकपणा आहे, ही कृत्रिमता आहे, हा अहंकार आहे, ही विशेषतेत पड नाही. म्हणून सामान्य व्हावे लोकांप्रती, विशेष न व्हावे लोकांप्रती, अशा प्रकारची सहजता माऊलीने आपल्याला तसे केलेली. अहो इथं जाणीव जमत नाही तर कृती कुठं जमन, दिमाग कुठं जमन, अहंकार कुठं चालत. म्हणून अशा प्रकारानं अशी सहजता, चिन्मात्रा त्या ठिकाणी चित शब्द चलत नाही हो. त्याचे आनंद इतके उपकारक शब्द आहेत, ते शब्द मावनातात, वेद मावनावतात, महावाक्य तिथं विखरून जाते आणि वस्तुस्थिती होत असते. ह्या महावाक्यावर येण्यासाठी काय काय केले, कुठं कुठं गेलो, त्या स्थिरतेवर, शुद्धतेवर येण्यासाठी
ह्या निश्चयावर येण्यासाठी काय काय केले, हे जाणीव होण्यासाठी, विशेष ज्ञान होण्यासाठी काय काय केले, ते सुद्धा राहत नाही तिथे विशेष ज्ञान. हे चिंतन सुद्धा राहत नाही तिथं. तर तिथं बाकीच्याला कुठं थारा आहे. म्हणून अशा प्रमाणे एकमेवा द्वितीयावर म्हणजे शहाणपणानं आपण इथं इथपर्यंत प्रवास केला पाहिजे. तो शहाणपणा सुद्धा इथं टाकून द्यायला पाहिजे. बस अशी सहस्थिती. म्हणून हे महामृत्यू आहे. परमार्थ काही साधी गोष्ट नाही. म्हणून इथं उतरून या करी घ्यावेशीस, भक्ती ते कठीण स्वरावरील पोळी, निवड येतो बरे विरहासूर. हे साधं नाही काम. जर परपुरुषाचे सुख व्हावे तरी उतरून या करी घ्यावेशीस. म्हणजे मरण काय मरण आहे, हे महामृत्यू आहे. युद्ध काय युद्ध आहे, हे महायुद्ध आहे. परमार्थ म्हणजे काय साधारण नाही. ही मोठी उडी. म्हणून इथं आपण काय असलं पाहिजे, तर सावध असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे आणि धैर्य धरून परमार्थ केला पाहिजे. आणि अशा महात्म्याच्या, गुरुजी सारख्यांच्या, दूत महाराज सारख्यांच्या, माऊली सारख्यांच्या सहचार्याने त्याच्या मागानं परमार्थ जर केला आपण, अनेक महात्मे आहेत, त्या महात्म्याच्या आश्रयाने जर आपण राहिलो तर निश्चितच आपल्याला सहजता येईल आणि आपला अहंकार विशेषतः सर्व गळून पडेल. काय असतं उगत ते अहंकार असतो, उगच खोटारड्या गोष्टी असतात, उगच खोट्यात अज्ञान असतं, ती मूढपणा असतो आणि त्या मूढपणाला शहाणपणा समजित असतो. मग ती मूढता संतांच्या संगतीत लक्षात येत असते आणि त्याला तिलांजली बसत असते. शेवटची मूढता आहे विशेषाला राखून धरणं. शेवटची मूढता आहे बोधाला कवटाळणं. बोधाला कवटाळलं की प्रबोध नाही. म्हणून प्रबोधात बोध सुद्धा राहत नाही, ही इथं विशेषता सांगितलेली. सत्सामान्यात चिद विशेषता राहत नाही, ही इथं लक्षात आणून द्यायला. म्हणून अशा रीतीनं आपल्याला ही सहजता, सौम्यता, याला शांती म्हणावी. इथे शांती होत असते. इथं कुठलीच विशेषता राहत नाही. शांती, शांती समाधान असते. म्हणून गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसी. तर अशा प्रकारानं त्या समत्वाला प्राप्त होणं हे समाधान आहे. तेच समचरण दृष्टी विटेवरी साजरी आहे आणि तीच समत्व बुद्धी आहे. समत्व योग उच्यते, तो समयोग आहे. म्हणून अशा रीतीनं महाराजांना आपल्याला सहजतेमध्ये इथं आणलेला आहे. तर मग सत शब्द सत मध्ये नाही, चित शब्द चित मध्ये नाही. आता उद्या आपण सुख शब्दाची देखील अशीच कशी व्यावृत्ती होते आणि सुख वस्तू कशी राहते, ही उद्याच्या चिंतनात पाहू. ते माऊली आपल्याला सविस्तर सांगतात. ठीक आहे. खूप वेळ झाला. ठीक. धन्यवाद. हो हो.